खरी मजा आहे ना ती त्यांच्या टेक्स्चरमध्ये आहे. म्हणजे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून अगदी लुसलुशीत मऊ. चला तर मग ही जादू नेमकी करायची कशी तेच बघूया. चला तर मग आता तयारीला लागूया. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय हे माहितीये? यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज मिळतं. फार काही धावपळ करायची गरजच नाही. आपल्याला मुख्यत्वे फक्त 3च गोष्टी हव्यात. 3 मध्यम आकाराचे बटाटे, 1 कप बेसन आणि हो, तळण्यासाठी तेल. अगदी बेसिक गोष्टी आहेत, पण खरी चव तर मसाल्यांमधून येणार आहे. आणि हे बघा, हे आहेत आपले चवीचे जादूगार. थोडीशी हळद रंगासाठी आणि चवीसाठी लाल तिखट, चिमूटभर हिंग आणि हो, थोडासा ओवा. ओवा ऐच्छिक आहे, पण त्याने चव मस्त येते. हेच साधे मसाले त्या बेसनाच्या पिठाला एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जातात. ओके, तर आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच चविष्ट पीठ बनवण्याकडे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, पीठ जर परफेक्ट जमलं ना तरच भजी एकदम भारी होतात. पिठाचं बघूया, पण त्याआधी पहिली स्टेप आहे बटाटे तयार करणं. बटाटे स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे पातळ गोल काप करून घ्या. एकसारखे काप करा म्हणजे तळताना सोपं जातं. आणि हो, एक टिप लक्षात ठेवा, काप जितके पातळ असतील भजी तितकीच कुरकुरीत होणार. पीठ बनवणं खूप सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी एका भांड्यात बेसन आणि आपण जे काही कोरडे मसाले काढले होते ते एकत्र करून घ्या. आता दुसरी स्टेप, पाणी घालताना घाई करायची नाही. थोडं थोडं पाणी घालून मिश्रण फेटायला सुरुवात करा. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची स्टेप, हे पीठ तोपर्यंत फेटायचं आहे जोपर्यंत ते छान घट्ट गुळगुळीत होत नाही. एकही गुठळी राहता कामा नये, हे लक्षात ठेवा. आता येतोय सगळ्यात एक्साइटिंग भाग, भजी तळण्याचा. इथेच आपलं सगळं साहित्य एका अप्रतिम चविष्ट पदार्थात बदलणार आहे. चला तर मग, तेल गरम झालंय, पीठ तयार आहे, आता वेळ आहे भजी तळण्याची. ही प्रोसेस तर अगदीच सोपी आहे. तेल छान गरम झाले ना, मग बटाट्याचा एक एक काप घ्यायचा आणि पिठामध्ये पूर्णपणे बुडवायचा, असं की त्यावर पिठाचं एकसारखं कोटिंग येईल. आणि मग एक एक करून काळजीपूर्वक गरम तेलात सोडायचं. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाची टीप, ही अजिबात विसरू नका. भजी नेहमी मध्यम आचेवरच तळायची. जर गॅस खूप मोठा असेल ना, तर काय होईल, भजी बाहेरून पटकन लाल होतील, करपतील, पण आतून बटाटा कच्चाच राहील. मध्यम आचेवर तळल्यामुळे ती आतपर्यंत मस्त शिजतात, कुरकुरीत होतात आणि जास्त तेलकटही होत नाहीत. भजी कधी तयार झाली हे कसं ओळखायचं? जेव्हा त्यांना मस्त सोनेरी रंग येतो आणि ती छान कुरकुरीत दिसायला लागतात, तेव्हा समजायचं की आपली भजी तयार आहेत. मग त्यांना तेलातून बाहेर काढून एका टिश्यू पेपरवर किंवा पेपर नॅपकिनवर ठेवा. म्हणजे काय, जे काय जास्तीचं तेल असेल ना, ते निघून जाईल. आणि आता आलीये ती वेळ ज्याची आपण इतकं वेळ वाट बघत होतो. आपल्या मेहनतीचं फळ चाखण्याची. गरमागरम कुरकुरीत भजी सर्व्ह करण्यासाठी एकदम तयार आहेत. ही गरमागरम भजी कशासोबत खायला आवडतील? तिखट आंबट हिरव्या चटणीसोबत, की मग टोमॅटो सॉससोबत, किंवा मग काहीच नको, फक्त एक कप वाफाळलेला चहा. या तिन्हीसोबत भजी अप्रतिम लागतात. निवड तुमची, पण मजा नक्कीच येणार.